गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आता वाजले सकाळचे 6:53 झालेत बरोबर, आणि आपण आता जिमला जायला रेडी झालोय। उठलोय आपण, थोडा वेळ झाला फ्रेश वगैरे होऊन गेले। आज फायनली मी जिमला जातोय खूप दिवसानंतर, कारण की माझी जखम फायनली हील होत आली आहे। सो वर्कआउट करूया आणि मग बघूया दिवसामध्ये काय होतं। सो आपलं वर्कआउट झालेलं आहे। आज आपण मारले चेस्ट, एकदम पंप झाली प्रॉपर, आणि जास्त वेट नाही घेतलं कारण की जखम थोडीशी भीती वाटत होती दुखायची। सो लेट्स गो नाउ गाईज। हा आहे आपला नाश्ता, ऑमलेट, चपाती, सॉस। हा सॉस एवढा नाही खाणार मी, थोडासाच खाईल, पण बघूयात आता। चलो 4 झाले आहेत ना, घ्या आता तू उचल। तू सोप्पं फक्त तळायचं सोप्पं काम तू घेतलं, आणि हे चकल्या पाडायचं मला दिलं आणि पटापट कर बोलते। रिस्की का डोंगरावर चढायला लागतं का ते काम करायला? पटापट कर म्हणे। अरे असं नसतं बाबा, हे सर्वात आर्टिस्टिक काम आहे, याला तू थोडंसं हलकं ह्याच्याने करावं लागतं, नाही तर ती चकलीची एकदा हे गेली ना, मग काय खाण्यात मजा नाही ती। साच्याची पण लायकी नाही राव। नोईस घे ग। मग कशाला बोलली करून हे कर, उचलली ना मी आता। क्राफ्टची किंमत नाही का? एवढी परफेक्ट चकली कधी कोणी केली असेल का आयुष्यामध्ये? दाखवू नको कुठं बाहेर चकल्या या, नाही तर बाई दुकानवाले येतील मागे लागेल, बोलते एवढी गोल चकल्या आमच्या दुकानात आम्हाला पाहिजे। एकदा प्रिसिजन आलं ना गाईज, प्रिसिजन खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट यू आर डुईंग। आता मला माहिती आहे की दिस इज खूप सोपी गोष्ट आहे, काय नाही, एकदम तुम्हाला फक्त नॉर्मली हे करायचं आहे। पहिले असं गोल करून घ्यायचा, हा म्हणजे असं खालचं हे झालं ना, मग फक्त त्याला गोल गोल फिरवायचं। कसं घ्यायचं, फिरवत राहायचं, परत थोडंसं घ्यायचं, फिरवत राहायचं, परत थोडं घ्यायचं आणि फिरवत राहायचं, आणि लास्टला ते असं येऊन त्याला त्याच्या घरच्यांना सोपून द्यायचं। परफेक्ट। मी चकले टाकतो ना पहिले, तेवढ्या टाकतो ना तेलामध्ये। 4 का टाकते? थोडंसं अजून टाक ना। नाही पकणार नाहीत त्या, अजून नको। मग आता अजून एक कडे मी जास्त जमल्या ना की अजून एक कडे ठेवणार, त्याला चांगले शेकल्या नाहीत ना, त्या कुरकुरीत नाही सगळं वाटलं तोपर्यंत मग गिरातो ना मस्त चकल्या। त्या साईडला टाकायच्या आहेत ना, अजून 3-4च का टाकल्या? तिकडच्या काय करायच्या आहेत? तळून काढायच्या आहेत। कडक चकली चकली झालंय, चकली संग्राम। सरक या, मी तळणार आहे आता। हळू टाकायचं, एक साईड ठीक टाकायचं, साईड 4च टाक, 5 मावतील ना? नको नको, याच्यात 5 टाकायचे, बदल चांगलं टाकू तर दे। त्याला नको हात लावू, त्या किती वेळ ठेवायचे आहेत? त्याला पलटी करायचं आहे, हलवत राहावं लागतं काय, जे प्रॉपर शिजलं तर मग तर मजा आहे। मग त्या आतमधून एकदम असे क्रंची क्रंची होतात, जसे या झालेत ना एकदम क्रंची क्रंची, अशा होतात क्रंची क्रंची। नाहीतर मग त्याच्या फुसफुशीत होणार ना, मग मजा नाही येणार। झालेल्या ही चकल्या, म्हणजे डाएट आहे म्हणून मी जास्त नाही। कडक चकल्या झालेत एकदम, म्हणजे कडक झालेत एकदम कडक, म्हणजे टेस्टला पण कडक आणि ह्याला पण कडक, स्वभावाने पण कडक।
हेल्प करायला काय प्रॉब्लेम नाही, हेल्प करतो म्हणजे चकले, पण यांचे कंप्लेंटच एवढे असतात, छोटी नको मोठी पाहिजे, मोठी नको छोटी पाहिजे. ते बरोबर ते लास्टचा पॉईंट बरोबर हे नाही केला, तळायला गेलं तर अरे पाणी उडेल ह्याच्यामध्ये, पूर्ण दोन्ही साईडने हे होऊ द्या. अरे काय बाई मेहनत, आणि नाही केलं तर मग 10 वेळा येऊन बाहेर, अरे असंच आहे, हा तसंच आहे, बाकी त्यांची पोरं बघ, हे बघ ते बघ. म्हणून मी करायला काय बोलू आता यांना, सोड. फायनली झाल्या चकल्या, ते एक गोष्ट बरी आहे, चांगल्या झाल्या चकल्या. आता काय माहिती आता नेक्स्ट काय बाकी आहे करायचं. चिवडा झालाय बनून, मे बी शंकरपाळ्या वगैरे बाकी असतील, बघूया आता काय होतं ते. आज तर मी काय नाही करते, आज मी लय चकल्या बनवल्या, थकलो बाबा. चलो.